नमस्कार, मी स्वरदा वाघुले बोल. डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे आपल्या अनेक छोट्या छोट्या सवयींमध्ये मोठे बदल घडत असतात आणि या बदलांचे कळत नकळत अनेकदा आपल्या शरीरावरती मोठे परिणाम होतात. या नव्या बदलांमध्ये पालकत्वाचा प्रवास देखील तितकाच बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. मग यावेळेला अनेक प्रश्न जोडप्यांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि हे सगळे प्रश्न आजच्या डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सगळ्याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर साईनाथ बैरागी. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. डॉक्टर साईनाथ बैरागी यांची स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूती शास्त्रज्ञ, वैद्यत्व तज्ज्ञ, क्लिनिकल एम्ब्रोलॉजिस्ट म्हणून ओळख आहे. कल्याण शहरामध्ये गेल्या 22 वर्षांपासून डॉक्टर हे सातत्यानं सेवा देत आहेत. त्यांनी 20 वर्षांपूर्वी स्वतःचं हॉस्पिटल आणि IVF सेंटर सुरू केलंय. त्यांचे उमादेवी सीताराम बैरागी फर्टिलिटी सेंटर कल्याण डोंबिवली शहरामध्ये 2007 पासून स्थापन झालेले आहे. MBBS आणि MD पदवीधर डॉक्टर बैरागी यांचे या क्षेत्रातील कौशल्य अतुलनीय आहे. ते वैद्यत्व व्यवस्थापन, IVF उपचार, उच्च जोखमीच्या गर्भधारणा, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि प्रजनन औषधांमध्ये विशेषज्ञ आहेत. प्रीटर्म लेबर आणि त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थापनामध्ये त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कार्य देखील केलेले आहे. मुंबई, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि पॅन इंडियामधून हजारो गुंतागुंतीचे रुग्ण त्यांच्याकडे नेहमीच येतात. त्यांच्या सेवेने लाखो रुग्णांना आतापर्यंत लाभ झाला आहे. विशेषतः अनेक IVF जोडप्यांना पालकत्वाचा आनंद देखील डॉक्टरांनी मिळवून दिलाय. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित आतापर्यंत केलेला आहे. डॉक्टर, आजच्या या सगळ्या मार्गदर्शनाला खरं तर सुरुवात करूयात. पहिला प्रश्न हाच असेल विषयाला अनुसरून की आजची जी जीवनशैली बदललेली आहे त्याचा फर्टिलिटीवरती नेमका कसा परिणाम होतो? हां, ॲक्च्युली कसं आहे की आज बदललेली जीवनशैलीच ही फर्टिलिटीचा प्रश्न उद्भवतोय. की ॲक्च्युली असं गेलं पाहिलं तर प्रजननातले जे काही डिफेक्ट आहेत किंवा बाळ न राहत आहे ह्याचं मोठ्यात मोठं कारण हे फक्त जीवनशैलीच आहे असं मला अनुमान झालं. गेल्या 20 वर्षांमध्ये काळ इतका बदलला की 20 वर्षापूर्वी जे पेशंट होते त्याच्या डबल पेशंट आता झालेले आहेत. आणि हा का घडलेला आहे की लोकांचा त्यात दोष नाही, कारण की कामाची पद्धतच बदलली. आता आपण या नवीन यंत्रयुगात आलेलो आहोत, संगणकाच्या युगात आलेलो आहोत आणि या युगामध्ये कार्य करायची पद्धतच बदलली. आपण पूर्वीसारखं काम करून तसं आपण जीवनयापना करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या कामाची पद्धतच बदलली. आपल्या संगणकासमोरच राहून काम करावं लागणार. त्याच्यामुळे आपला स्क्रीन टाइम वाढतो. US UK टाइम प्रमाणे लोकांचे शिफ्ट बदललेले आहेत. त्यामुळे त्यांचे नाईट शिफ्ट सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं कॉर्टिझोल लेवल्स हायर लेवल राहतात. स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात राहतो. मेलाटोनिन कमी होऊन जातं कारण की रात्रीची झोप नसल्यामुळे मेलाटोनिनची डेफिशियन्सी होते. त्याच्यामुळे PCOS, POMS असे प्रकार घडतात आणि ह्यामुळे कंटिन्युअस ह्या सगळ्याचा ताण वाढल्यामुळे पुढच्या सगळ्या इन्फर्टिलिटीमध्ये दिक्कती चालू झालेली आहेत. फर्टिलिटी म्हणजे आपण स्त्रियांच्या फर्टिलिटीबद्दल बोलतो, पण पुरुषांच्या फर्टिलिटीवरती देखील हे सगळे घटक जे आता आपण म्हणालो, स्ट्रेस असेल किंवा बदललेल्या वेळा असतील कामाच्या, याचा पुरुषांच्या फर्टिलिटीवरती देखील कसा परिणाम होतो? सेम सारखाच परिणाम होतो, कारण की पुरुषांचेही मेलाटोनिन लेवल कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे कॉर्टिझोल लेवल्स वाढलेले आहेत, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलेले आहेत, शुक्राणूवर त्याचा डिटोरियस परिणाम होतो, प्रमाण कमी होऊन जातं किंवा ॲबनॉर्मल स्पर्म जास्त होतात किंवा मोटिलिटी कमी होऊन जाते. त्याचप्रमाणे पुरुषांचं जर वर्क शेड्यूल पण काही काही वेळेला वेगवेगळं व्यवसायामुळे असू शकतं, त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी सेमच घडत आहेत. सर, आपण अनेकदा PMOS हे नाव ऐकलेलं आहे, टर्म ऐकलेली आहे. अनेकदा स्त्रिया म्हणतात की PMOSचा त्रास होतो. तर PMOS आणि PCOD किंवा PCOS आपण जे म्हणतो ते सारखंच आहे की या दोघांमध्ये काही फरक आहे? एकदम छान प्रश्न विचारला मॅडम. ॲक्च्युली कसं आहे की पूर्वीच्या काळी एकदम खूप पहिल्यांदा याला आजार समजायचे, म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणायचे. तर नंतर अनुषंगाने कळायला लागलं की हा आजार नाही आहे, हा जीवनशैलीचा पार्ट आहे आणि हा सिंड्रोम आहे. मग त्याला PCOS केलं गेलं. पण ॲक्च्युली PCOS सुद्धा ही जी व्याख्या आहे ही परिपूर्ण नाही आहे त्या पेशंटची. त्या पेशंटच्या बाबतीत जे काही ॲक्च्युली घडतं ते पूर्णपणे त्या एका शब्दात सांगता येण्यासारखं नव्हतं आणि ते मिसनोमर सारखं वाटायचं. म्हणजे PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन
सिंड्रोम. म्हणजे फक्त असं वाटतं की अंड्यांना छोटे छोटे सिस्ट आहे, ते मिसनोमर होतं. मिसनोमर म्हणजे मला म्हणायचं असं आहे की आणि पूर्णपणे त्या पेशंटलाही कळायचं नाही माझ्या अंड्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, तर मी जाड झाली म्हणून काय झालं, मग PCOSमुळे जाड झाली का. त्याही सांगायचं नाही बाबा, ते एकदम बारीक बायकांना पण PCOS असतो. PCOS म्हणजे मला मुलंच होणार नाही का, तर असं पण नाही आहे. PCOSमध्ये ट्रीटमेंट केल्याने मूल पण होतं. तर ॲक्च्युली हा एक आजार नाही आहे. आजार कुठला असतो, जसा एखादा करोना झाला, TB झाला, त्याचा एक TBचा बॅक्टेरिया आहे, करोना आहे जसं व्हायरस आहे, किंवा टायफॉईड झाला तर टायफी बॅक्टेरिया आहे. तो आजार काय करतो, एक तर माणसाला बरा करतो किंवा निघून जातो. त्याचं काही औषध घेतलं तर TB घेतलं निघून गेला, करोना घेतलं निघून गेला. तसं ह्याच्या बाबतीत घडत नाहीत. ह्यासाठी एक स्पेसिफिक औषध नाही आहे. म्हणजे हा बराही होत नाही आणि जात नाही, त्याला मर्यादित करता येतं. तर हा मल्टिपल ऑर्गनचा पार्ट आहे, मल्टिपल ग्लँड्सवरती इफेक्ट करतं. जसं इन्सुलिन रेझिस्टन्स झालं, अंडाशयांमुळे ओव्हॅरियन हार्मोन्स झालं, बारीक बारीक त्याला जे सिस्ट असतात ते ओव्हरी हार्मोन जे इस्ट्रोजनचं हायपर इस्ट्रोजेनिझममुळे होतं. थायरॉईड त्याच्याशी लिंक आहे, हायपोथॅलॅमस त्याच्याशी लिंक आहे, संपूर्ण शरीर त्याच्याशी लिंक आहेत. आणि हे पहिल्यांदा या व्याख्येमध्ये बऱ्यापैकी कव्हर होते. म्हणून आपण PMS हे म्हणणंही अतियोग्य आहे. पूर्वी आम्ही मॅनेजमेंट तर करायचो, पण बऱ्याच डॉक्टरांना किंवा ज्यांना ह्याची कल्पना नव्हती ते फक्त ते अंड्यांसाठी पाळण्यासाठी गोळ्या देणार आणि त्यामुळे प्रेग्नन्सीचा प्रयत्न करणार. त्यामुळे बरेच पेशंट मिसगाईड व्हायचे. तर आता ह्या व्याख्येमुळे मूळ लोकांना आणि डॉक्टरांना महत्त्वाचं समजल्यानंतर ह्याची ट्रीटमेंट चांगली होण्याची अपेक्षा आहे. सर, बऱ्याचदा असं होतं की जोडप्यांना वैधत्वाचं कारण नेमकं माहिती नसतं, नेमकं ते का होतं. तर अशा वेळेला जोडप्यांनी कुठल्या टेस्ट करणं गरजेचं असतं, कुठल्या चाचण्या करून घेणं गरजेचं असतं? ॲक्च्युली कसं असतं की बऱ्याच वेळा कपल्स आहे ना कन्फ्यूज होऊन जातात की मला कशामुळे इन्फर्टिलिटी आहे. आणि त्यांना त्या कल्पना नसल्यामुळे की त्यांना वाटतं की आपल्याला 1-2 वर्षांनी होईल मूल की 2 वर्षांनी होईल, याच्यात काही आजार नाही आहे. पण बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं ट्युबल ब्लॉक असू शकतो. तो जस्ट साधी HSG किंवा हिस्ट्रोस्कोपी केल्यावरती आपल्याला त्याला डायग्नोज पण करता येतं आणि दूरही करता येतात. लॅप्रोहिस्ट्रोस्कोपीने सुद्धा हे बरेच प्रॉब्लेम दूर होतात. कधी कधी अंडाशय चिकटलेले असतात नळीला, नळ्या ब्लॉक असतात, तर ते दूर करता येतात. छोटा मोठा पॉलिप असतो कधी कधी गर्भपिशवीत, पण तो असिम्प्टोमॅटिक असतो, त्याच्यामुळे तो कळतच नाही की आतमध्ये पॉलिप. मग सोनोग्राफी एक साधी 3D केली तरी आपल्याला समजू शकतं आणि त्याच्यातून निघू शकतात. AMH झालं, TSH झालं, बऱ्याच वेळा अंडरलाईंग हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात, त्याची जर ब्लड टेस्ट केल्याने पण ते समजू शकतात. त्यामुळे ॲज अर्ली ॲज पॉसिबल कपलनी वर्षभर जर प्रेग्नन्सी राहत नाही तर लगेचच तपासणी करून घेणं गरजेचं आहे. या सगळ्यातलं इन्व्हेस्टिगेशनचा भाग केवढा महत्त्वाचा असतो? हा, इन्व्हेस्टिगेशन खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण की आपण जोपर्यंत इन्व्हेस्टिगेट नाही करणार तोपर्यंत कळणार नाही. आणि अतिशय क्षुल्लक कारण बऱ्याच पेशंट्समध्ये बघितले, एक बारीकसं ट्युबल ब्लॉक आहे, साधंसं फिम्ब्रियला चिपकलेलं आहे, आणि एक जस्ट आपण सलाईननी पुश केलं, हिस्ट्रोस्कोपी केलं सलाईन किंवा HSG केलं तरी ते निघून ते दुसऱ्या महिन्यात प्रेग्नंट होऊन येतात. बऱ्याचशा जोडप्यांमध्ये डॉक्टर असं होतं की गर्भधारणा राहते मात्र गर्भपात देखील होतो. तर ह्या सगळ्या मागचं कारण काय असू शकतं नेमकं? कसं आहे की एखाद्या वेळेस जर गर्भपात झाला तर तो सहजासहजी आपण त्याला नेग्लेक्ट करतो की कुठल्या तरी कारणामुळे असेल, तर त्याचं असेसमेंट सुरू होऊन जातं. कुठे काही स्ट्रक्चरल डिफेक्ट्स आहेत का, गर्भपिशवीमध्ये कुठे पडदा आहे का, किंवा गर्भपिशवीच्या मध्ये काही ते एंडोमेट्रियम खूप थिन आहे किंवा इन्फेक्शन्स आहेत का आतमध्ये, तर ते बघतो आपण. पण बऱ्याच वेळा जर रिपीटेड गर्भपात होत असेल, एकदा झाला दोनदा झाला, तर आम्ही त्याला 2 भागात डिवाइड करतो. पहिल्या 3 महिन्यातले गर्भपात, दुसऱ्या 3 महिन्यातले गर्भपात. तर पहिल्या 3 महिन्यातल्या गर्भपातामध्ये सुद्धा बरीच कारणं असतात. एक असतं ते एकटं भ्रूण जे असतं, जे चिकटतं एंडोमेट्रियमला, तर त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट असू शकतो, क्रोमोझोमल जेनेटिक वगैरे असू शकतो. तर तो डिफेक्ट एक असला तर ते आपल्याला दूर करायला लागतं. एखाद्या वेळेस असं असतं की कॉर्पस ल्युटियल इन्सफिशियन्सी, म्हणजे हार्मोन्सचीच कमी असते. अंडाशयामध्ये जे कॉर्पस ल्युटियम म्हणजे जेव्हा बीज निघतं अंडाशयातून आणि ट्यूबमध्ये येतं, आणि त्याच्यानंतर जेव्हा स्पर्मशी फलन होऊन ते प्रेग्नन्सी राहते, तर ते उरलेलं जे फॉलिकल असतं ते कॉर्पस ल्युटियममध्ये चेंज होतं. तर ते काय करतं, ते प्रोजेस्ट्रॉन बनवतं, हार्मोन बनवतं, जे प्रेग्नन्सीला सपोर्ट करतं. तर तसं हार्मोन त्याचं शक्ती कमी पडते, म्हणून आपण काय करतो, बाहेरून सुद्धा इंजेक्शन गोळ्या औषध देतो. तो कॉर्पस ल्युटियल सफिशियन्सी सपोर्ट दिल्यानंतर ते प्रेग्नन्सी मेंटेन होतं. तर कॉर्पस ल्युटियल इन्सफिशियन्सी एक कारण असू शकतं. इम्युनॉलॉजिकल कॉजेस असतात, ते बऱ्याच वेळा समजतच नाही लोकांना. आणि हजबंडचं जे स्पर्म असतं, ॲक्च्युली एक प्रकारे नाही, वॉर ऑफ सेक्सेस सारखंच आहे. म्हणजे
आईचा पार्ट आणि वडिलांचा जो स्पर्म आहे ते जेव्हा आत शिरतं तर त्याच्यामध्ये दोन लेयर्स तयार होतात ट्रोफोबाच्यामध्ये. आणि आतला भाग जो असतो तो असतो आईचा पार्ट, म्हणजे वडिलांचा जो पोर्शन असतो, आणि बाहेरचा जे मदरचा असतो. मदरचा पार्ट असतो तो एंडोमेट्रियममध्ये बाळाला आतमध्ये शिरू द्यायला प्रिव्हेंट करतो. आणि वडिलांचा जो पार्ट आहे तो आतमध्ये एंटर करायचा प्रयत्न करत राहतो, त्याच्या आतमध्ये इन्व्हेड करायचा. आणि सक्सेसफुल जे इन्व्हेड होतं तेव्हा प्रेग्नन्सी चांगली होते. आणि जर तेव्हा ह्या दोघांच्या युद्धामध्ये टग ऑफ वॉर जे म्हणतो आपण, वॉर ऑफ सेक्सेस सारखं, त्यात काही गडबड झाली की ते लॉस होतो प्रेग्नन्सी. म्हणजे एक प्रकार असं म्हणू शकतात, पुरुष पहिल्यापासून आपल्या बच्चूला फीड करायचा प्रयत्न करतो, त्या प्रकारे आहे ते. तर आपल्याकडे इन्फर्टिलिटीवरती उपचार करण्यासाठी अनेक रुग्ण येत असतील, तर अशा उपचाराच्या वेळेला गर्भधारणा राहण्यासाठी आपण कोणता मोलाचा सल्ला या सगळ्या जोडप्यांना देता? सर, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50% इन्फर्टिलिटी पेशंट अशीच कमी होऊ शकतात जर त्यांनी योग्य ती जीवनशैली अपनवली तर. एक्सेस फूड, जंक फूड, प्रोसेस फूड, हायली फूड जे मुली आजकाल खातात त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात होतं. म्हणून मी नेहमी सांगतो की ग्लुटेन फ्री डाएट अँड लो ग्लायसेमिक इंडेक्स खात जा. माझं एक डिक्टमच आहे, मी आलेला सांगतो, गहू, रवा, मैदा, गूळ, साखर, तांदूळ, उपमा, पोहा, मॅगडी, बर्गर, KFC सगळं बंद करून टाकायचं पहिल्यांदा. कदाचित ते जास्त चालू असतं. तेच जास्त चालू असतं नेमकं. आणि त्याच्यामुळे खूप इश्यू होतो. त्यामुळे वेट ऑप्टिमायझेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. वेट जर ॲव्हरेज म्हणजे खूप कमी असेल तर वाढवा आणि खूप जास्त असेल तर कमी करा, पहिले काम आहे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस हा प्रत्येक खूप आहे आत्ताच्या लोकांना. आणि कंटिन्युअस स्क्रीनच्या समोर बसणं, कंटिन्युअस वर्कलोड आहे, अपेक्षांचं अफाट ओझं आहे, ओव्हर एक्सपेक्टेशन आपण स्वतःकडूनच करून घेतो. त्याच्यामुळे अपेक्षा कमी करायच्या आहेत, त्यासाठी कॉर्टिझोल लेवल्स ऑटोमॅटिक ड्रॉप होतात. योगा करा, संतुलित आहार, संतुलित विहार, संतुलित विचार, व्हेरी इम्पॉर्टंट. रात्रीचा झोप ही अतिशय महत्त्वाची आहे, 6 to 8 hours झालीच पाहिजे. या पद्धतीने जर केलं तर भरपूर मोठा फरक पडतो. बऱ्याचदा सर स्त्रियांमध्ये अंडाशयाची क्षमता कमी असते, तर अशा वेळेला एग फ्रीजिंग किंवा मग स्पर्म फ्रीजिंग, पुरुषांसाठी फ्रीजिंग, हे कितपत योग्य ठरतं आणि ते कधी कसं करावं? स्पर्म फ्रीजिंग किंवा एग फ्रीजिंग बघा, स्त्रियांसाठी फार महत्त्वाचा हा विषय आहे, कारण की वय हे स्त्रियांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. आपल्या देशामध्ये ॲक्च्युली 30 ते 35 हा वयोगटामध्ये आता लग्न व्हायला लागलेले आहेत. आपण पश्चिमीकरण करतोय, परंतु आपण हे मुळात विसरलेलो आहे की पश्चिमी लोकांचं अंड्यांचा रिझर्व म्हणजे कॉकेशियन्स आपण ज्याला म्हणतो, त्यांची जेनेटिकली बॉडीली ते मोर दॅन 6 to 8 years यंग राहतात आपल्यापेक्षा, भारतीय पिढीच्या. म्हणून आपल्याकडं पूर्वी लवकर लग्न व्हायची, कारण साधा गोष्ट होती. कदाचित सायन्स आपल्या पिढ्यान आधीपासून माहिती होतं की काय कोण जाणे, म्हणून कदाचित या सगळ्या गोष्टी घडायच्या. लवकर लग्न व्हायची कारण की आपल्याकडे लवकर म्हणजे मेनोपॉज ज्याला म्हणतो आपण, तो मेनोपॉज येतो आणि तोच युरोपमध्ये 5 ते 10 वर्षांनी येतो. तर हा मोठा फरक आहे. आणि ओव्हरीचा रिझर्व हा 30-35 मध्येच आता डिक्लाईन व्हायला सुरू झालेलं आहे. आणि रिअली वी आर सी, आम्ही बघितलेत असे पेशंट 30 वर्षाचे मुलीचे एकदम 0.2, 0.5, 2-2च फॉलिकल असे दिसायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक मुलींना हा रिक्वेस्ट करतो की तुम्ही लग्न झालंय किंवा नाही झालंय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, पण तुमचं फर्टिलिटी इंडेक्स काय, तुमचा रिझर्व काय, ह्या AMH टेस्ट, AFC टेस्ट करून बघून घ्या. आणि अकॉर्डिंग टू तुम्हाला जर का पाहिजेच आहे की बाबा उशिरा लग्न, मला मूल पाहिजे किंवा लग्न मला आज करायचं पण 5 वर्षांनी माझं करिअर आहे, मला 5 वर्षांनी मूल पाहिजे, तर अशा स्त्रियांसाठी एक फ्रीजिंग हे केलंच पाहिजे असं आहे. आणि सपोज आता सेकंड गोष्टी अशा आहेत की जसं मेल्ससाठी थोडा मोठा फरक पडत नाही, कारण की एज इज नॉट अ मेजर फॅक्टर फॉर मेल. तो 60 वर्षापर्यंत पण चांगले स्पर्म्स देऊ शकतो. डेफिनेटली कमी होतात, पण स्पर्म्स असं आहे की ते 2-3 जरी स्पर्म्स असेल तरी इक्सीनी प्रेग्नन्सी मिळू शकते. म्हणजे स्त्रियांमुळे जास्त तो परिणाम होतो पुरुषांपेक्षा. आणि सेकंड थिंग, जर मेल आणि फिमेल म्हणजे काय, कुणाचं कॅन्सर सर्जरी आहे आणि अनफॉर्च्युनेटली कुणाला किमोथेरपी घ्यायची आहे, तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपण एग आणि स्पर्म फ्रीज करायला ॲडवाईस करतो. अच्छा. आणि याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा विचारायचा होता की अनेकदा आता आपण बघतो की करिअर असेल किंवा अनेक कारणांमुळे लग्न उशिरा होतात, किंवा लग्न जरी झाली तरी मूल उशिरा हवंय असं बऱ्याच जोडप्यांचं मत असतं. तर खरंच इन्फर्टिलिटीवरती याचा परिणाम होतो वयाचा? हो, ऑब्वियस होतो, फरक पडणारच. कारण की जसं मी आत्ताच हे सांगितलं, जसं मागच्याच प्रश्नाचं आपलं कंटिन्युएशन आहे की एजच रिलेटेड आहे. फिमेलचं एज जर वाढलं तर डेफिनेटली एग्स कमीच होणार आहेत.
एग्स कमी झाले तर मग ऑटोमॅटिक सगळेच रिझर्व कमी होणार आणि त्याची क्वालिटी सुद्धा कमी होते, नुसती संख्याच कमी होत नाही तर क्वालिटी पण कमी होते. तर त्याच्यासाठी मग आपल्याला हे सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एक फ्रीजिंग आपण जे मागच्याच प्रश्नात म्हणालो तेच जास्त जा त्यांना जर प्लॅन करायचाच आहे बरोबर. आणि त्यांचं काही करिअर आहे तर लेट देम एक 15 ते 20 अंडी अशी त्यांनी जमा करून ठेवावी, जे एक रिझनेबली गुड नंबर ऑफ चान्स तुम्हाला देऊ शकतात फ्युचरमध्ये आणि चांगल्या प्रकारे गर्भधारणा मिळू शकते मग IVF द्वारे. आणि एक छोटा प्रश्न असा विचारायचा की हे सगळं एग फ्रीजिंगसाठी कुठल्या प्रकारच्या टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा काय पावलं उचलावी जर आपल्याला तो निर्णय घ्यायचा असेल? बरोबर आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की आपल्याला असं वाटतं का करावं, कधी करावं, कशाला करावं, त्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा आहेत का, म्हणजे हे पण आपल्याला एकदा क्लिअर होईल की बाबा. बरोबर. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का की एग फ्रीजिंग हे 30च्या नंतर जर तुम्ही लग्न करतात आणि 25ला एकदा प्रत्येक मुलींनी माझ्या मते AMH आणि AFC टेस्ट करावी. तेव्हा जर त्यांची AFC आणि AMH चांगला असेल तर त्यांनी 27-28 वर्षाला पुन्हा एकदा टेस्ट करावी, दर 2 वर्षांनी करावी. जर ते 2च्या खाली जात असतील एग आणि त्यांना लग्नाला अजून 3-4 वर्षे बाकी असतील तर त्यांनी नक्कीच एग फ्रीजिंग करून टाकावं. आणि AFC मध्ये 5-6 तरी फॉलिकल असलेच पाहिजे, त्याच्या खाली जात असतील तर त्यांनी एग फ्रीजिंग केलंच पाहिजे. अशी काही अजून गाईडलाईन तयार झालेली नाहीये की कधी करावं, काय करावं. पण हा आत्ताचा जो 20-22 वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यानंतर जे लोक सफर करतात ते बघून मला असं वाटतं अशा प्रकारे काहीतरी घडलं पाहिजे. सर, आता बऱ्याचशा क्षेत्रामध्ये AI ने प्रवेश केलेला आहे, तसंच AI डॉक्टर सुद्धा आपण एक संकल्पना म्हणतो, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे, काय विचार आहे? AI डॉक्टर म्हणजे ऍक्च्युली बघा, आयडियली ना AI इज अ व्हेरी गुड. AI हे सगळ्यांना सहाय्यकारी टूल आहे. फक्त पेशंटनी त्याचा कसं आहे की म्हणजे एक प्रकार साधी गोष्ट आहे, तुमच्या आता एक सुरा दिला मी आणि एक डॉक्टरच्या हातात सुरा दिला तर जो डॉक्टर जे त्या सुरीने ज्या प्रकारे ऑपरेशन करेल दुसरा माणूस त्या सुरीने तसं करू शकणार नाही. बरोबर. हा तसाच प्रकार आहे. AI सगळं दाखवेल पण तुम्ही काय प्रॉम्प्ट करता यायला त्याप्रमाणे. तुम्हाला जायचंय अमेरिकेला आणि तुम्ही प्रॉम्प्ट केलं तुम्ही जपानला चाललं जाल तर तुम्हाला हे नेमकं कळणार नाही की तुम्ही काय प्रॉम्प्ट करायचं आणि कसं करायचं आणि कितपत करायचंय, त्याच्यावर डिपेंड आहे. अदरवाईज AI इज फंटास्टिक. AI इज हेल्पफुल फॉर द एक्सपर्ट्स इन एव्हरी फील्ड, नॉट ओनली मेडिकल फील्ड. यालाच जोडून एक प्रश्न असा घेते की या AI इंजिनिअरिंगचा डॉक्टर क्षेत्रात भविष्यात कसा उपयोग होऊ शकतो, कसा वापर होऊ शकतो? एक्सलंट. ऍक्च्युली आम्ही नवीन भविष्य बघतोय AIच्या माध्यमाने, रोबोटिक सर्जरीज पासून. तर आत्ता सुद्धा आम्ही AIच्या मदतीने आम्ही मेजॉरिटी एम्ब्रिओ सिलेक्शनला आम्ही फार वापर करायला लागलोय. डेटामधून आम्ही त्याचा ॲनालिसिस करून आम्ही बरेच फॅक्टर्स रिअसेस करायला लागलोय. आता रिपीटेड इन्फर्टिलिटीमध्ये आम्ही सोनोग्राफीचे जे टूल्स आहेत, इमेजेस आहेत, त्याला आम्ही सेग्रिगेट करून कलेक्शन करून त्याच्यातून आम्ही बघितलं की कुठला फॅक्टर चांगला आहे. जसं एंडोमेट्रियम आम्ही बनवतो, म्हणजे भिंत जी बनवतो युट्रसची एम्ब्रिओ ट्रान्सफर करायच्या आधी, तर त्यावेळेला आम्ही 5-6 पॅरामीटर्स बघायला लागलो. युट्रसची कॉन्ट्रॅक्टिलिटी, त्याची वॅस्क्युलॅरिटी म्हणजे रक्तपुरवठा त्याला कसा होतोय, त्याच्यात दबाव कसा निर्माण होतोय, त्याचे लेयर्स कशा आहेत, आणि असा हजारोचा डेटा आम्ही एकत्र करून आम्हाला फाइंड आउट झाले की कुठला फॅक्टर जास्त चांगलं काम करतोय आणि AIचीच देऊन. त्यामुळे आमचा जो सक्सेस रेट आहे तो 50 वरून डायरेक्ट 75 पर्यंत पोहोचला. अच्छा सर, या कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आपण येतोय आणि काही अगदी छोटे छोटे प्रश्न जे जोडप्यांच्या मनात असतात, आपण थोडं रॅपिड फायर सारखी त्याची उत्तरं अपेक्षित करते. आपण ते प्रश्न जाणून घ्या की IVF बद्दल सगळ्यात मोठा गैरसमज नेमका काय आहे? जुळं होणं किंवा 100% IVF सक्सेसफुल होतं. एक सुपर फूड जे फर्टिलिटी वाढवू शकतं? अच्छा, एकही नाही. पण सर्व खायला पाहिजे, हेल्दी खायला पाहिजे, काजू, बदाम, ग्रीन्स वगैरे. PCOS पूर्ण बरा होतो का? नाही. PCOS हा नियंत्रणात आणता येतो, जसं आपण बोलल्याप्रमाणे, कारण की तो आजारच नाहीये, त्यामुळे त्याला नियंत्रणात आणता येतं. स्त्रियांमध्ये वयाचा परिणाम जास्त की पुरुषांमुळे? स्त्रियांमध्ये ऑब्व्हियसली, जसं आपण डिस्कस केलं. फर्टिलिटी वाढवणारं कुठलं चमत्कारी औषध असतं का? असं एक पण नाही. अच्छा. लग्न झालं की किंवा बाळ झाल्यावरती आपोआप PCOS बरा होऊ शकतो का? नाही. PCOS हा नेहमी नियंत्रणातच आणायला लागतो. वंध्यत्वामध्ये ऑक्युपेशन किती मॅटर करतं? भरपूर.
पुरुषांमध्ये जर का हीटच्या समोर असेल तर त्यांचे स्पर्म्स डाऊन होतात, त्यामुळे ऑक्युपेशन मॅटर खूप करतं. अच्छा. एक असा प्रश्न आहे की वंध्यत्वाची ट्रीटमेंट ही फक्त श्रीमंतांसाठी किंवा सेलिब्रिटीजसाठीच आहे का? असं सध्या तरी नाहीये, आता सर्वांसाठीच उपलब्ध. आमच्याकडे एकदम गरीबातला गरीब माणूस पण IVF करून जातो, रिक्षावाला पण करून जातो. अच्छा. रिपीटेड IVF सायकलमुळे स्त्रियांच्या शरीरावरती कायमचा किंवा तात्पुरता काही गंभीर परिणाम होतो का, किंवा काही शरीरावर नुकसान होतं का? नाही, तात्पुरते काही परिणाम असू शकतात, पण कायमस्वरूपीचा कुठलाही पर्याय नसतो. त्यामुळे कोणीही घाबरू नये आणि IVFचा उपचार घेण्यामध्ये काही नुकसान नाहीये. ओके. असं अजून एक बोललं जातं की IVFची जी बाळं असतात ती हेल्दी नसतात, म्हणजे नॅचरल प्रेग्नन्सी किंवा नॅचरल डिलिव्हरी नंतर जी बाळं होतात ती कम्पॅरेटिव्हली हेल्दी असतात, असं काही खरंच आहे? नाही नाही, असं मुळीच नाही. ॲक्च्युली नॅचरल बाळ होणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण IVFने जे बाळ होतं ते सेम नॅचरल प्रोसेसनीच होतं. कारण की शुक्राणू हे नॉर्मलच असतात, एक पण हे नॅचरलच असतं आणि होणारं बाळ पण नॅचरलच असतं, सगळं नॉर्मल असतं. एक अगदी शेवटचा प्रश्न. बऱ्याचदा आता हल्ली असं होतं की सगळे प्रश्न AI ला विचारले जातात, त्यामुळे AIचा डॉक्टर म्हणून वापर करणं किंवा त्याचा सल्ला घेणं कितपत योग्य किंवा घ्यावा का? नक्कीच घेऊ नये पूर्णपणे, त्याची मदत घ्या. कारण की एक प्रॉम्प्ट चुकला तर तुम्ही कुठे निघून जाल. बरोबर. जसं तुम्ही विमानात बसताना तुमचं जर का युरोपच्या प्लेनमध्ये जायचं तर अमेरिकेला निघून गेला तर कसं होईल, तसं एकही प्रॉम्प्ट चुकला तर तुम्ही कुठेही जाऊ शकतात. सो डेफिनेटली तुम्ही अभ्यास करू शकता याच्या मदतीने, पण आस्क टू युअर कन्सल्टंट, तुमच्या तज्ज्ञांना विचारा, नीट त्यांच्याकडून समजून घ्या आणि त्याच्यामध्ये सखोल माहिती विचारायची असेल तर AIची मदत घ्या. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, आमच्या सगळ्या प्रश्नांची खूप छान उत्तरं दिलीत, खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. थँक्यू, धन्यवाद. डॉक्टर, तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत रहा NDTV मराठी.